UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। येत्या 10-15 दिवसात आचारसंहिता लागणार। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य। 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता, तर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेला निवडणुका लागतील। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचा दावा। आचारसंहिता लागणार असल्यामुळे महाविकास आघाडी महायुतीमध्ये बैठकांचा सिलसिला। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरील चर्चांना वेग। मागाठाण्यानंतर भांडूपमध्ये सुद्धा अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ मनसैनिकांची बॅनरबाजी। अमित ठाकरे आमदार हवेत बॅनरवरून समर्थकांची मागणी। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मोदी सरकारची मान्यता। येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचं विधेयक सादर करणार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। हिंमत नसल्यामुळे सरकार निवडणुका लांबवतंय। वन नेशन वन इलेक्शन सध्या जोक झालंय, आदित्य ठाकरेंची टीका। प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यात महिलेला मुख्यमंत्रीपद मिळावं। रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदासाठी सक्षम। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। रश्मी ठाकरेंनी राजकारणामध्ये कधीही रस घेतला नाही, कारण नसताना त्यांचं नाव घेणं योग्य नाही। महिला मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये सध्या 11 मुख्यमंत्री फिरतायत, मात्र काही झालं तरी सुप्रिया सुळेंना सीएम करण्याची पवारांची जिद्द। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या मनातील चेहरा देवेंद्र फडणवीसच। बावनकुळेंकडून महाजनांच्या वक्तव्याचं समर्थन। मीच कॅप्टन असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेना भाजपने आता डिसमिस केलंय। मुख्यमंत्री पदाबाबत महाजन आणि बावनकुळेंच्या वक्तव्यावरून राऊतांचा खोचक टोला। केवळ महिला मुख्यमंत्री होऊन प्रश्न सुटणार नाहीत, अजितदादाच मुख्यमंत्री झाले पाहिजे, रुपाली चाकणकरांची मागणी। राहुल गांधींची जीभ छाटू नका, जिभेला चटके द्या। आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांचं वादग्रस्त विधान। बोंडेंविरोधात गुन्हा दाखल। राहुल गांधींवर वक्तव्य करण्याची अनिल बोंडेंची लायकी नाही। वाचाळवीरांच्या विरोधात काँग्रेस उद्या राज्यभरात आंदोलन करणार। बोंडेंनी केलेल्या वक्तव्यावरून पटोले आक्रमक। अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय। राज्यात दंगली घडवण्यासाठी त्यांचं वक्तव्य बोंडेंना फडणवीसच प्रवृत्त करत असल्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचा आरोप। राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट परदेशात रचला जातोय। आजीसारखी अवस्था करू असं बोललं जातं, हे हल्ल्याच्या कटाचाच भाग। संजय राऊतांचा गंभीर आरोप। काँग्रेस नेते अजय माकन यांच्याकडून संजय गायकवाडांविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसात तक्रार। केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, तरविंदर मारवाह यांच्यासह अन्य दोघांच्या विरोधात तक्रार दाखल। संजय गायकवाड रस्त्यावर लोकांना मारणारा गुंड, महाराष्ट्राच्या राजकारणाला यूपी बिहार सारखं करू नका। संजय गायकवाडांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावरून वर्षा गायकवाडांची टीका। राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी। राहुल गांधींनी माफी मागितल्यास शब्द मागे घेणार, आमदार संजय गायकवाड यांची स्पष्टोक्ती। आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, मागण्या मान्य न झाल्यास सर्वांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार, जरांगेंचा इशारा। हैदराबाद गॅझेटसाठी तेलंगणा सरकारकडून डॉक्युमेंट्स मागवले। आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या शिंदेंच्या सूचना। मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 90 पैकी 24 जागांवर मतदान सुरू। दुपारी 3 वाजेपर्यंत 50.65% मतदान। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।